जलगांव की मेहरून झील में डूबने से 24 वर्षीय नदीम शेख अनीस की दुखद मौत हो गई थी। नदीम अपने परिवार का एकलौता कमाने वाला था। उसके बुजुर्ग माता पिता और छोटे भाई बहन उसी पर निर्भर थे। इस घटना के बाद एकता संगठन ने नदीम के परिवार को आर्थिक सहायता दिलाने के लिए पहल की। एकता संगठन ने आपातकालीन मंत्री गिरीश महाजन के निजी सहायक उदय भालेराव को एक ज्ञापन सौंपा। इसके अलावा जलगांव नगर निगम के अतिरिक्त आयुक्त विठल गोसावी से भी मुलाकात कर मुफ्ती खालिद के जरिए एक ज्ञापन सौंपा गया, जिसमें नदीम के परिवार को आर्थिक मदद देने की गुहार लगाई गई। इस प्रतिनिधि मंडल में मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, फारूक शेख, अनीस शाह और कई अन्य सदस्य शामिल थे। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। दोन विविध प्रकारच्या तक्रार वजा निवेदन त्यांना सादर केलेले आहे। पहिली सादर केलेली आहे की त्या ठिकाणी मेरून तलावावर आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना असावी, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असावे, त्या ठिकाणी लाईफ जॅकेट असावे, त्या ठिकाणी लाईफ गार्ड असावे। त्यासोबत सर्वात महत्त्वाची अट अशी टाकलेली आहे आम्ही, जी मागणी आहे आमची ती स्कुबा डायव्हिंग सेट व स्कुबा डायव्हिंग तज्ञ त्या ठिकाणी असावे, म्हणजे जेणेकरून जर कोणी त्या ठिकाणी डुबत असेल तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। याचा अर्थ असा नाही की मेल्यानंतर बॉडी काढायला आम्ही त्याची मदत करायला पाहिजे। म्हणून आमचा हा असल उद्देश आहे की त्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर त्या ठिकाणी जर स्कुबा डायव्हिंगचे तज्ञ आणि स्कुबा डायव्हिंगचे इक्विपमेंट राहिले असल्यास तो जीव वाचू शकतो। मग आम्ही त्या सगळी यांची केलेली 10 अंडर वॉटर चार्जेबल लाईट, 20 लाईफ गार्ड जॅकेट, 20 लाईफ गार्ड रिंग, 2 स्पीड बोट याची एक मागणी केलेली आहे। आणि दुसऱ्या निवेदनात आम्ही त्याला तो अत्यंत गरीब असा हा तरुण होता, जो 24 वर्षाचा होता, नदीम शेख अनीस, जो तांबापुरातला रहिवासी मच्छी बाजारातला होता। त्याचे ह्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब उदरनिर्वाह, त्याचे वडील जे एकदम म्हातारे आहे, त्याची आई सुद्धा म्हातारी आहे, लहान भाऊ आहे 7वीचा, एक 9वीचा बहीण आहे। अशा दोघांचं शिक्षणाचा आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा खर्च कसा भागेल, त्यामुळे शासनाला हे आम्ही हे करतोय आणि मनपा फंडातूनही मनपाने आवश्यक ती त्या ठिकाणी त्याला आम्ही नुकसान भरपाई तर नाही म्हणू, परंतु मनपा फंडातून त्याला काहीतरी आर्थिक मदत करण्यात यावी अशी आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे। गोसावी साहेबांनी सर्व ऐकून माननीय आयुक्तांना आणि माननीय शासनाला ते लवकर या प्रकरणात मागणी करणार आहे। त्यांनी त्यांची आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधला आणि आवश्यक ती माहिती त्यांच्याकडून घेतलेली। धन्यवाद। फारूक शेख, सचिव, एकता संघटन, जळगाव।